आपल्या स्टॅटिक जीकेच्या सिरीजचा दुसरा दिवस आहे. आज आपण प्राचीन इतिहासाचा वैदिक काळ बघणार आहे. त्याचे एमसीक्यूज जे आपल्याला आरआरबी एनटीपीसी अंडर ग्रॅज्युएटच्या एक्झामसाठी आयएमपी. त्याच्याचा पहिला क्वेश्चन आहे आपला, उत्तर वैदिक साहित्यानुसार भारताचे 3 विस्तृत विभाग कोणते आहेत? ऑप्शन आहे आर्यवर्त, मध्य देश आणि दुग्धीनपद. दुसरा ऑप्शन आहे उत्तर भारत, मध्य भारत आणि दक्षिण भारत. तिसरा ऑप्शन आहे आर्यवर्त, मध्य प्रदेश आणि दक्षिण भारत. चौथा ऑप्शन आहे उत्तर भारत, मध्य देश आणि दुग्धीनपद. तर याचा करेक्ट आन्सर आहे आपला पहिला आर्यवर्त, मध्य देश आणि दुग्धीनपद. पुढचा क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 2. वेदोत्तर समाजाबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? पहिलं विधान आहे आपले, यज्ञात श्रोता म्हणून केवळ पत्नी स्वतंत्रपणे सहभागी होऊ शकते. दुसरा ऑप्शन आहे काही ग्रंथानुसार पत्नीचा अनुष्ठित यज्ञांमध्ये तिच्या जागी सोन्याचा किंवा गवताचा पुतळा वापरला जाऊ शकतो. तिसरा ऑप्शन आहे मासिक पाळी सुरू झालेल्या कोणत्याही पत्नीला यज्ञात सहभागी होण्याची परवानगी नव्हती. चौथा ऑप्शन आहे केवळ विवाहित पुरुषच आपल्या कायदेशीर पत्नीसोबत यज्ञ करू शकतो. त्याचा करेक्ट आन्सर आहे आपला पहिला ऑप्शन 1, यज्ञात श्रोता म्हणून केवळ पत्नी स्वतंत्रपणे सहभागी होऊ शकते. पुढचा क्वेश्चन आहे, कोणता वेद यजुसूत्राचा संग्रह आहे? पहिला ऑप्शन आहे अथर्ववेद, ऋग्वेद, यजुर्वेद और सामवेद. तो करेक्ट आन्सर आहे आपला यजुर्वेद. वेद हे जगातील सर्वात जुने साहित्य आहे. पुढचा क्वेश्चन आहे, सुरुवातीच्या वैदिक काळातील संदर्भात खालील कोणते विचार घ्या? पहिला आहे ऋग्वेदिक समाज मातृसत्ताक होता आणि समाजाचे मूळ एकक ग्राम हे होते. दुसरा आहे ऋग्वेदिक काळात बालविवाह प्रचलित होता तर सतीप्रथा अनुपस्थित होती. वरील कोणते विधान योग्य आहे? तो ऑप्शन दिला फक्त 1, फक्त 2, पहिला आणि दुसरं आणि चौथा ऑप्शन वरील पैकी एकही नाही. त्याचा करेक्ट आन्सर आहे वरील पैकी काहीही नाही. पुढचा क्वेश्चन आहे, वैदिक काळात चिनाब नदी कोणत्या नावाने ओळखली जात होती? तर पहिला ऑप्शन आहे पुरुषनी, शतुद्री, वितस्ता आणि अस्किनी. तर याचं करेक्ट आन्सर आहे आपलं अस्किनी. चिनाब नदीचे वैदिक नाव अस्किनी होते. चिनाब नदी भारतातील हिमाचल प्रदेशातील लाहोल आणि स्पिती जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा क्वेश्चन आहे, वैदिक साहित्यात इंद्रदेवता ज्याला पुरंदर म्हणून संबोधले जाते, तो पुरंदर या शब्दाचा अर्थ काय आहे? ऑप्शन आहे विश्वाचा निर्माता, पाऊस आणणारा. दुसरा आहे वेळ नियंत्रक. चौथा आहे किल्ल्यांचा नाश करणारा. याचा करेक्ट आन्सर आहे किल्ल्यांचा नाश करणारा. पुढचा क्वेश्चन आहे आपला, वेद हा 4 वेदांपैकी सर्वात लहान हिंदू परंपरेत देवी स्थान असणारा राग आणि मंत्राचा संग्रह आहे. ऑप्शन आहे अथर्व, यजुर, ऋग आणि साम. तर आन्सर आहे आपला सामवेद. सामवेद 4 वेदांपैकी सर्वात लहान आहे आणि तो राग आणि मंत्राच्या संग्रहासाठी ओळखला जातो. पुढचा क्वेश्चन आहे, नंतरच्या वैदिक कालखंडात कोणत्या देवतेला इंद्राचे स्थान मिळाले? ऑप्शन आहे प्रजापती, वेदपती, दिग्विजय, ब्रह्मा. करेक्ट आन्सर आहे आपला प्रजापती. पुढचा क्वेश्चन आहे, उत्तर वैदिक काळात खालीलपैकी कोण कर गोळा करत असे? ऑप्शन आहे भागदूत, अक्षवा, सूत आणि तक्षण. करेक्ट आन्सर आहे भागदूत. पुढचा क्वेश्चन, पूर्व ऋग्वेदिक आर्याशी संबंधित भांडी. पहिला आहे गेरू रंगाची मातीची भांडी. दुसरा आहे रंगवलेली राखेडी भांडी. तिसरा आहे उत्तर काळी तकाळी दिलेली भांडी. चौथा आहे काळी लाल भांडी. करेक्ट आन्सर आहे आपला गेरू रंगाची मातीची भांडी.